नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. PMKVY कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते. PMKVY योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, जेणेकरून रोजगाराच्या संधी शोधण्यास मदत त्यांना होईल. PMKVY योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते. सरकार PMKVYच्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी-12वी ड्रॉप आउट युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते. केंद्र सरकारने सन 2020 पर्यंत PMKVY अंतर्गत 1 कोटी तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना मध्ये अर्जदारास आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. PMKVYofficial.org या योजनेत च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव व पत्ता व ईमेल आदी माहिती भरावी लागेल. योजनेसाठी फॉर्म भरल्यानंतर अर्जदारास ज्या तांत्रिक क्षेत्र प्रशिक्षण हवे आहे ते क्षेत्र निवडावे लागेल. PMKVY मध्ये कंस्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, टेलिकॉम्स, जेम्स आणि ज्वेलरी आणि लेदर टेक्नॉलॉजी सारख्या जवळपास 40 वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. PMKVY मध्ये आपल्या आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर एक अतिरिक्त तांत्रिक क्षेत्राची निवड करावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आपले प्रशिक्षण केंद्र निवडावे लागेल. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही. उलट प्रोत्साहन म्हणून सुमारे 8,000 रुपये सरकार बेरोजगार तरुणांना देते. PMKVY 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन केले जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते. हे सर्टिफिकेट संपूर्ण देशात मान्य असते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना मध्ये ट्रेनिंग यशस्वी पूर्ण केल्यानंतर सरकार आर्थिक सहाय्यता करण्यासोबतच नोकरी देण्यासाठीही मदत करते. रोजगार मेळावे आयोजित करून सरकार अशा प्रशिक्षण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. PMKVY योजनेचा उद्देश अशा लोकांना रोजगार उपलब्ध करून आहे जे कमी शिकलेले आहेत किंवा असे तरुण ज्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातूनच सोडले आहेत. PMKVY अभ्यासक्रमातून पूर्ण केल्यानंतर तुमचे SSC द्वारे स्वीकृत मूल्यांकन एजन्सीद्वारे मूल्यांकन केले जाईल. जर तुम्ही मूल्यांकन पास झालात व तुमच्याकडे वैध आधार कार्ड नंबर आहे तर तुम्हाला सरकारी प्रमाणपत्र तथा स्किल कार्ड प्राप्त होईल. उमेदवार PMKVY मध्ये अनेक वेळा आपले मूल्यांकन करू शकतो, मात्र त्याला प्रत्येक वेळी शुल्क भरावे लागेल. फर्स्ट टाइम त्यांना फी माफ आहे.